मी रोहिणी भोईर धनधरीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते. आज आपण बनवतोय पितृपक्षातली थाळी. ती पण अगदी झटपट कशी बनवूया ते आपण आज पाहणार आहे. मी इथे एका बाजूला चपातीचं पीठ म्हणजे पुऱ्यांचं पीठ मळून घेते. हे एका साईडला ठेवणार आणि मग आपली पुढची प्रोसेस करायला घेऊया. झटपट पुऱ्या बनवून घेतोय. पहिला पुऱ्या लाटून घेते, मग तळून घेणार. पीठ मी कधीच मळलेलं आहे. पुरीचं पीठ मी मळून ठेवलेलं आहे. आपण जेव्हा फास्ट काम करायला जातो ना त्यावेळेला काय करायचं, एकच मोठी चपातीसारखी लाटायची जरा जाड साईजमध्ये आणि त्यानंतर छोट्या वाटीच्या साहाय्याने हे बघा अशा कटिंग करून घ्यायच्या. त्याच्याने काय होतं, आता ही पुरी एकच छोटी बनवलेली चपाती, पण जर मोठी बनवली तर तुमच्या ह्याच्यातून 3 निघतील आरामात. हे बघा अशा तयार झालेल्या आहेत आता पुऱ्या. आता फ्राय करायला घेऊया आपण. इथे मी डाळ सकाळीच भिजवून ठेवलेली. थोडीशी मुगाची डाळ घेतली, म्हणजे मुठभर मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आपल्याला जेवढी लागते तेवढी घ्या. मी त्याच्यात 2 टोमॅटो कापून ठेवलेले आहेत. भिजायला ठेवली का डाळ लवकर शिजते पण आणि आपलं इंधन वाचते. आता आपण डाळीला फोडणी मारून घेऊया. तेल टाकलेलं आहे, सफिशियंट आहे तेल एवढं. राई आणि जिऱ्याची फोडणी मारूया. थोडं हिंग टाकून घेऊया. राई जे तडतडलं की आपण मिरची, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर फोडणीला देऊया. कोथिंबीर आहे ना फोडणीमध्ये त्याच्यात टाकून बघा. फोडणीला चव छान येते. छान सुगंध सुटलेला आहे बघा. मस्त छान स्मेल येतो. हे चुरचुरलेलं फोडणी कापड्यामध्ये हळद टाकून घ्यायचे. आता आपण हळद टाकूया. पहिला मिक्स करूया. त्यामध्ये आता आपण डाळ टाकून घेऊया फोडणीला. मी काय डायरेक्ट लावते डाळ, पहिला शिजून नाही लावतो. डायरेक्ट लावून आपण तेवढं इंधन वाचवतो ना. आता त्यामध्ये पाय टाकून आपण डायरेक्ट शिटी लावून टाकायचं. बस आता मीठ टाकणार मी चवीप्रमाणे. 3 शिट्या झाल्या की आपली डाळ तयार झाली. तीन किंवा 4 शिट्या करून घेऊया. डाळ जशी त्याप्रमाणे तुम्ही करा. आता मी कुकर लावून घेते. आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊया. कमी जास्त लागलं तर आपण नंतर टाकू, पण आता मी कमी टाकते. आणि आता याला कुकरचं झाकण लावून टाकूया. बटाट्याच्या भाजीसाठी मी पूर्ण प्रिपरेशन केलेलं आहे. आपण बटाटे पहिलाच शिजवून घेतलेले आहे. 1 किलो बटाटे आहे. इथे कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता सगळं तयार केलेलं आहे आणि राई आणि जिरं. आता आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले, त्यात राई आणि जिरं टाकून घेतलंय. आता आपण फोडणीची तयारी करतो ही बटाट्याची. आता आपण कढीपत्ता, मिरची टाकतो. हिंग टाकतो बघा.
आपण फेमस बटाट्याची भाजी बनवतो, जो आपण लोक सहलीला घेऊन जायचो शाळेत. चपाती आणि पुऱ्या आणि बटाट्याची भाजी, ती वाली भाजी बनवतो आपण. तर ती आपण पितृपक्षाच्या थालीसाठी रेडी करणार आहोत. लहानपणी जेव्हा आपण ट्रिपला जायचो तेव्हा कशी ती न्यायची डब्यामध्ये. आता मीठ टाकतो आपण. बटाट्याची भाजी, साबुदाण्याचा खिचडी, असे सगळे आयटम असायचे. आपण 1 चमचा हळद टाकली तर आपण बटाटे टाकले. पण फार मजा यायची तेव्हा बघून, कारण हे आयटम तसे पण घरात खूप कमी बनतात. अशी बटाट्याची भाजी रोज कोण बनवतं, आणि तिची मजा तेव्हाच असते जेव्हा कमी वेळात आपण बनवतो आणि कधीतरी घेऊन जातो बाहेर. जशी साबुदाण्याची खिचडी फक्त उपवासाला बनते, त्यामुळे तिचं हे टिकून आहे, अजून पण क्रेज टिकून आहे. रोज बनवली तर त्या वस्तूची क्रेज राहत नाही. तर आपण ती वाली बटाट्याची भाजी बनवली आहे. रेसिपीला नीट फॉलो करा, लक्ष देऊन बघा, ठीक आहे ना. आता परतवून घेतो आपण, आणि बटाटी वाफून घेतली असल्या कारणाने जास्त वेळ आपल्याला ती ठेवायची नाही आहे, शिजवलेली आहे. फक्त आपले मसाले व्यवस्थित लागले गेले पाहिजे. खूप मॅश करू नका, हलक्या हाताने परता. आता ना आपण ज्याच्यामध्ये पुरी तळलेली ना, ते जे तेल शिल्लक राहिले त्याच्यामध्ये मी भजी तळणार आहे, खारवड्या तळणार आहे. तर पहिले खारवड्या तळून घेतल्या आपण. भजीचं पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे. चण्याचं पीठ आहे, सोडा घेतला चिमूटभर, आणि 2 चमचे तांदळाचं पीठ त्यात ॲड केलेलं आहे. गरम मसाला टाकला आहे हलकासा, पाव टीस्पून असेल, बस एवढंच आपण घेतलेलं आहे. कांदा, मिरची, कोथिंबीर सगळं मिक्स करून घ्या. आता आम्ही ना भजी तळून घेतोय. तर पहिला मी टाकते आमची एकदम स्पेशल आहे भजी, बोचकी भजी, ती टाकून घेतो. तर बघा आपले बोचकी भजी तयार झालेले आहेत. तर बाकीचं लॉट आम्ही करून घेतो. चला. तर आता आपण शेपूची भाजी बनवतोय. तर त्यासाठी मी ते पहिले तेलामध्ये खरडा टाकून घेतला. आपण हा खरडा टाकून घेऊया. गॅस कमी ठेवा. आता तो पहिला परतून घेऊया आपण चांगला, आणि मग त्यामध्ये कांदा टाकूया. मी ना या भाजीमध्ये कांदा भरपूर टाकणार आहे. अशी भाजी तुम्ही पण करून बघा. पालेभाजीमध्ये ना आपण मीठ कमीच टाकायचं आहे, कारण पालेभाजी आटून जाते पूर्ण. तर पहिला आपण कमी टाकूया. चांगलंच वाटलंच कमी येतं आपण वरून टाकू शकतो, पण एकदा जास्त झालं की कमी करता येत नाही. आता हा खरडा पण चांगला आपला हे करून झालेला आहे, परतून झालेला आहे, कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण भाजी टाकूया. भाजी भाजी आता चांगली वरखाली करून घेऊया. मित्रांनो, माझ्या आजीचा चॅनल आहे, सबस्क्राईब करा. बघा तिने खूप साऱ्या रेसिपीज बनवलेल्या आहेत. बरं नसताना पण ती रेसिपीज बनवत राहते. तिला जिद्द खूप आहे की मी नाही काहीतरी करीनच. तिच्या म्हणजे तरुणपणी हे सगळे प्लॅटफॉर्म नव्हते, तर आता प्लॅटफॉर्म मिळाला तर ती बोलते की मी काहीतरी करीन. तिला जेवढे पदार्थ येतात तेवढे ती बनवून दाखवते. आज आम्ही तिला या थाळीसाठी मदत करतोय. आता यामध्ये ना आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट केलेलं मी तो टाकतोय. असं तयार करून ठेवायचं, मग आपल्याला इझिली मिळते पटकन. आणि भाजी जरा शिजवायला ठेवून देऊया थोडा वेळ. जरा एक वाफ काढून घेऊया. आणि मित्रांनो, जरा 2-3 मिनिटं परता. हा, चांगली परतून तयार झालेली आहे. किती वेळ लागतो भाजीला? तर बघा आपली आता ही शेपूची भाजी तयार झालेली आहे. आता आपण इकडे भात लावून घेऊया. तर फ्रेंड्स, आता आपली थाळी तयार झालेली आहे.
डाळ, शेपूची भाजी, बटाट्याची भाजी, खारवड्या, बटाट्याची भजी, बोचका भजी, खीर, पुरी. तर आपण आता वाढून घेऊया ताट, कसं वाढायचं तसं. हे बघा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.